आज आम्ही डोंबिवली ईस्टमध्ये सुरू असलेल्या आगरी महोत्सवमध्ये चाललो आहे. हा आगरी महोत्सव 8 दिवसांचा असतो. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. इथे पोचल्यावर सगळ्यात आधी आपल्याला बाहेरून तिकीट काढायचं आहे. बाहेर तिकीट काउंटर आहेत. 30 रुपयाला एक तिकीट मिळतं. तर अशा आम्ही सगळ्यांचे तिकीट काढून घेतले आणि आतमध्ये एंट्री केली. समोरच बाप्पांची सुंदर मूर्ती होती. बाप्पांचं दर्शन घेतलं. त्यानंतर पुढेच सिद्धिविनायक मंदिराची खूप छान रचना केलेली होती आणि इथे खूप वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात. पापड, लोणचे, कोकणी मेवा, तसेच अनेक खाद्यपदार्थ असतात. अनेक वस्तू असतात विकायला. सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडाची खेळणी तसेच किचनच्या वस्तूही होत्या. सगळे स्टॉल फिरून झाल्यावर आम्ही सगळ्यात शेवटी फूड स्टॉलकडे वळलो. इथे तर खवय्यांची खूपच मज्जा होती. राजस्थानी, खानदेशी, आगरी, कोकणी, मालवणी, साऊथ इंडियन, चायनीज सगळ्या प्रकारचं खाद्यपदार्थ होता. तर आम्ही राजस्थानीमध्ये चुरमा लाडू ट्राय केला. त्यानंतर आम्ही खानदेशीमध्ये घेतलं थालीपीठ आणि त्यासोबत मिळालेलं पिठलं आणि ठेचा. त्यानंतर आम्ही खानदेशी मांडा खाल्ला, म्हणजेच ती सगळ्यात मोठी पुरणपोळी असते त्यांची, ती खाल्ली आणि त्यासोबत मस्तपैकी तिखट अशी आमटी दिलेली होती. गोड आणि तिखटचं हे कॉम्बिनेशन खूपच छान होतं. तिथे त्या बायका अगदी पटापट या मोठमोठ्या पुरणपोळ्या बनवत होत्या. काय जादू आहे त्यांच्या हातात असं वाटत होतं आणि हे बनवणंही खूप कठीण काम आहे. खाऊन झाल्यावर आम्ही थोडा वेळ तिथले सांस्कृतिक कार्यक्रम बघत बसलो. इथे खूप मोठमोठे आकाश पाळणे तसंच अनेक प्रकारचे वेगवेगळे पाळणे आहेत आणि भरपूर गेम्सही आहेत. पण मला तेवढ्या सगळ्या व्हिडिओज काढायला नाही मिळालं. मग आम्ही निघताना परत थोडीशी शॉपिंग केली आणि इथून निघालो. आज खूप गर्दी होती इथे. मला आज संध्याकाळपासून सिझलर खायचा खूप मूड झालेला. तर आम्ही इथे घरडा सर्कलला समोरच असलेल्या प्रसाद हॉटेलमध्ये गेलो आणि इथे थोडी वेटिंग होती तर थोडा वेळ थांबलो. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. इथलं ॲम्बियन्स खूप छान आहे. मला खूप आवडलं. मग इथे आल्यावर आम्ही हे ते बघत नाही बसलो. डायरेक्ट आम्ही सिझलर मागवला. यांच्या प्राईस तशा खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. आपण या मेनू कार्डमध्ये बघू शकतो. आम्ही तिथेही थोडंफार खाल्लेलं होतं. त्यामुळे इथे आम्ही फक्त सिझलरच ऑर्डर केला. व्हेज मंचुरियन सिझलर घेतलेला आणि तो पण राईसमध्ये घेतलेला. तर सिझलरची टेस्ट आम्हाला एवढी काही आवडली नाही. क्वांटिटी चांगली होती पण आपल्याला जी मेन टेस्ट पाहिजे होती ती आम्हाला भेटली नाही. मंचुरियनमध्ये खूप जास्त मीठ टाकलेला होता. ते खाऊन झाल्यावर आम्ही 11:30पर्यंत तिथून निघालो. खूप लेट झालेलं निघायला.